अस्थमा हा बरा होऊ शकतो का? इज देअर परमनंट क्युअर फॉर अस्थमा? का तुम्हाला अस्थमाचे मेडिसिन्स पम्प्स हे आयुष्यभर घ्यावे लागतात? दुसरा प्रश्न आहे की साधारणपणे मुलांमध्ये ॲज कम्पेअर टू गर्ल्स अँड बॉईजमध्ये अस्थमा हा 14 वर्षानंतर प्रॉपरली क्युअर होऊ शकतो का? तिसरा प्रश्न आहे की अँटी ॲलर्जिक मेडिसिन्स म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी असेल आणि त्यावर तुम्ही जर का अँटी ॲलर्जिक औषधं घेत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये अस्थमा होऊ शकतो का? तर मंडळी, या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे माहिती घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ रिसर्च अँड चिल्ड्रन्स डॉक्टर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, साधारण आपण जे प्रश्न आधी विचारले तर त्याचं उत्तर आपण साधारणपणे टप्प्याटप्प्याने आपण समजून घेणार आहोत. तर प्रथम लक्षात घ्या की ॲलर्जी म्हणजे काय. तर ॲलर्जी म्हणजे काय, तर कोणत्याही बॉडीमध्ये एखादा स्टिम्युलस असेल तर तो जर का कुठून आतून सेन्सिटाईज होईल तर आपली सेन्सिटिव्हिटी त्या गोष्टीसाठी जेव्हा वाढते, आपली इम्युनिटी जेव्हा त्यासाठी रिस्पॉन्स देते, तर त्याला आपण साधारणपणे ॲलर्जी आहे असं आपण म्हणतो. तर ते कोणत्याही एखाद्या सबस्टन्ससाठी होऊ शकतं, डस्टसाठी होऊ शकतं, म्हणजेच आपण धूळ म्हणतो, किंवा पोलन ग्रीन्स म्हणजे साधारणपणे जे ग्रासवरती असतात ते छोटे छोटे कण असतात तर त्याची ॲलर्जी आपल्याला होऊ शकते. पेट्सच्या हेअर्समुळे आपल्याला ॲलर्जी होऊ शकते. काही लोकांमध्ये स्किनवरती ती ॲलर्जी दिसून येते, त्याला आपण अर्टिकेरिया म्हणतो, म्हणजे बॉडीवरती असे दाणे दाण्यासारखे ॲपिरियन्स येणार, त्यालाच आपण आर्टिकेरियल रॅशेस असं म्हणतो, त्यालाच आपण डर्मेटायटिसही म्हणू शकतो. ते जर का तुम्हाला रेस्पिरेटरी म्हणजे वारंवार जर का श्वासनाचे त्रास म्हणजे जर का अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स वारंवार होत असतील किंवा तुम्हाला वारंवार टॉन्सिल्स होत असतील तर अशा वेळी तो तुम्हाला रेस्पिरेटरी आजार म्हणजेच ॲलर्जिक अस्थमा आहे का तर हे संबोधतो. म्हणजे आता लक्षात घ्या, साधारणपणे जेव्हा तुम्हाला वारंवार शिंका येतात म्हणजे कंटिन्युअसली तुम्हाला बाउट्स ऑफ स्नीजेस होतात, म्हणजे लागोपाठ 15 ते 16 ते 20 शिंका पाठोपाठ होत आहेत आणि शिंकानंतर फॉलोड बाय तुम्हाला ड्राय कफ असेल तर अशा वेळी साधारण जर का तुम्ही अँटी ॲलर्जिक मेडिसिन्स खाऊन ते जर का सप्रेस केला म्हणजे तो आजार जर का दाबून ठेवला, प्रॉपरली त्याची ट्रीटमेंट नाही घेतली, तुम्हाला क्रॉनिक सायनुसायटिस होऊ शकतं. दुसरं आहे की टॉन्सिलायटिस होऊ शकतं. तिसरं आहे की ब्रॉन्कायटिस होऊ शकतं आणि चौथं आहे की ॲलर्जिक अस्थमा होऊ शकतो. तर मंडळी, अशा आजारांच्या कोर्समधून भविष्यामध्ये तुम्हाला अँटी ॲलर्जिक खाऊन सप्रेस केलेल्या ॲलर्जीला भविष्यात तुम्हाला अस्थमाला तोंड द्यावं लागतं. तर लक्षात घ्या की लहान मुलांमध्ये जेव्हा अस्थमा डेव्हलप होतो तर ह्याला मोस्टली रिझन हे आपण जेनेटिक रिझन म्हणू शकतो. बिकॉज लहान मुलांमध्ये ॲटॉपिक नावाचा एक आजार असतो, तर त्याच्यामध्ये त्यांना स्किनमध्ये सुद्धा ॲटॉपिक आजार हा होऊ शकतो. तोच त्यांच्या श्वसनावरती म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक्टवरती सुद्धा हा आजार जाऊ शकतो, त्यालाच आपण अस्थमा असं संबोधतो. तर जेव्हा मंडळी साधारण तुम्ही अँटी ॲलर्जिक जर का जास्त प्रमाणात खाल्ले असतील तर अशा हिस्ट्रीमुळे तुम्हाला भविष्यात अस्थमा हा नक्की होऊ शकतो. आता दुसरा प्रश्न आहे की अस्थमा हा परमनंटली क्युअर होऊ शकतो का. तर लक्षात घ्या मंडळी की तुम्ही नॉर्मली जर कन्व्हेन्शनल लाईन ऑफ ट्रीटमेंट जर का घेतली तर तुम्हाला तिकडे सांगणार की देयर इज नो परमनंट क्युअर फॉर अस्थमा. पण जर का तुम्ही प्रॉपर होमिओपॅथिक होलिस्टिक अप्रोच जर का ठेवून प्रॉपर कन्सल्टिंग होमिओपॅथकडे जाऊन अनुभवी होमिओपॅथिककडे जाऊन जर का तुम्ही तुमची ट्रीटमेंट प्रॉपरली केली तर तुमचा हा अस्थमा हा परमनंटली क्युअर होऊ शकतो. तर हा जो मिथ आहे की अस्थमा इज नॉट क्युरेबल, तर दिस इज ओनली अ मिथ. तर तुम्ही जेव्हा होमिओपॅथकडे जाता साधारणपणे तुमची एक नॉर्मल हिस्ट्री घेतली जाते आणि त्याच्यावरून तुमचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय, हेड टू टोपर्यंत तुम्ही कसे वावरता, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचं त्या आजारामध्ये माइंडचं रिफ्लेक्शन कसं आहे, तुम्ही त्या आजाराला मेंटली कसं प्रिपेअर्ड आहात, मेंटली कसा तुम्ही अप्रोच करता, तर असे सिम्पटम तुमचे गोळा करून तुमचे कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी काढली जाते आणि ती कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी अलॉंग विथ फॉलो वेल तर तुमची प्रॉपर एक कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी होमिओपॅथिक फिजिशियन हे तयार करतात आणि रेमेडीचे डोसेस तुम्हाला सांगतात आणि तसे तुम्हाला रेमेडीजचा एक कोर्स दिला जातो. तर साधारणपणे तुम्हाला आता होमिओपॅथिक मेडिसिन हे किती वेळपर्यंत घ्यायचे, तर लक्षात घ्या की तुम्हाला महत्त्वाचं जर का ॲलर्जीची काही लक्षणं असतील तर पहिल्यांदा प्रथम तुमची ॲलर्जी ही नॅचरल वेनी बरी करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये होमिओपॅथिक मेडिसिन्स हा फर्स्ट रोल तर प्ले करतोच, पण सेकंड थिंग आहे रेस्पिरेटरीचे काही एक्सरसाइजेस असतील, जसं की काही व्यायाम असतील, प्राणायाम असतील, तर हे घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. घरामध्ये ग्रीन गोष्टीज म्हणजे जसं की प्लांट्स असतील किंवा पडदे असतील किंवा साधारण तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या जर का ग्रीन ठेवल्या मोस्ट ऑफ टाइम ॲलर्जीपासून ह्याच्यामध्ये आराम खूप प्रमाणात भेटू शकतो. तर आता ही ॲलर्जी ट्रिगर कशी होते मंडळी, तर लक्षात घ्या की आपली इम्युनिटी जी असते ही खूप सेन्सिटिव्ह असते. जेव्हा आपण जन्म घेतो साधारण तेव्हापासूनच तुमची इम्युनिटी ही प्रत्येक वेळी रेजिस्टन्स घेत असते.
तर मंडळी आता होमिओपॅथिक मेडिसिन्स हे कसे काम करतात तर जेव्हा तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स घेता मंडळी तर त्याच्यामुळे तुमच्या शरीराची जी ॲलर्जिक टेंडन्सी आहे ती हळूहळू पूर्णपणे कमी होऊन जाते आणि एक रेझिस्टन्स डेव्हलप होतो. तुमची इम्युनिटी त्याच्यामुळे बूस्ट होते. अस्थमाचे अटॅक्स हे कमी होण्यासाठी मदत होतात. द फ्रिक्वेन्सी ऑफ युझिंग ऑफ पंप्स हे कमी होतात. मेडिसिनचे डोसेस हे तुमचे कमी होऊ शकतात आणि भविष्यामध्ये तुमची लंगची कॅपॅसिटी ही वाढते. साधारणपणे तुमचा अस्थमा हा पूर्णपणे बरा होऊन जातो. तर प्रॉपर होमिओपॅथिक मेडिसिन्स घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मला स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे हे होमिओपॅथिक मेडिसिन्स आपण प्रिस्क्राईब करत असतो. साधारणपणे अशा प्रकारची आपण हिस्ट्री घेतो आणि त्या हिस्ट्रीवरून त्यांना जे सुटेबल होमिओपॅथिक मेडिसिन आहे ज्यालाच आपण कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन म्हणतो तर ते त्यांना प्रिस्क्राईब करतो आणि अलॉंग द कन्सल्टेशन त्यांना प्रॉपरली रेस्पिरेटरी केअर कशी घ्यायची ह्याचंही मार्गदर्शन करतो जेणेकरून फ्युचरमध्ये आपल्याला हा आजार परमनंटली बरा करता येऊ शकतो. सो आय होप तुम्हाला मंडळी माहिती आवडली असेल. व्हिडिओ जर का शेवटपर्यंत पाहिला असेल आणि माहिती जर का तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर अवश्य सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर का नवीन असाल तर बाकीचे व्हिडिओ सुद्धा स्क्रॉल करून बघा. सो थिंक हेल्दी, ईट हेल्दी अँड लव्ह इच अदर. धन्यवाद.